आणि आता पाहूयात एक महत्त्वाची राजकीय घडामोड। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। नुकतीच राज ठाकरेंनी मुंबई गोवा हायवेची पाहणी केली होती। त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणातील रस्त्यांच्या दयनीय स्थितीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याशिवाय महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि जेनझी संदर्भात महत्त्वाच्या विषयांवर दोघांमध्येही खलबत झाल्याचं समजतंय। सूत्रांकडून ही माहिती हाती आलेली आहे। राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, मुंबई गोवा हायवेसह जेनझींचे प्रश्न या अनेक विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। अधिकची माहिती। नक्कीच आपण बघतोय की सध्या ज्या परिस्थिती मधून महाराष्ट्र जातोय त्या सगळ्या परिस्थिती संदर्भात खरं तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली। पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एका स्टेडियम संदर्भात ही चर्चा झाली असल्याची माहिती पुढे येते। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यामुळे मुंबई आणि MMR रिजनमध्ये 1 लाख प्रेक्षक क्षमतेचे नवीन क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा प्रकल्प आहे। या संदर्भात खरं तर या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे। एकीकडे आपण बघतोय की मुंबई क्रिकेटची नगरी म्हणून ओळखली जाते, मात्र याच नगरीला प्रमोट करण्यासाठी मोठं स्टेडियम या भागामध्ये असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच हे स्टेडियम उभारलं जावं, मग त्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील या देखील गोष्टी संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळते। जी, धन्यवाद वैदेही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रातली एकूणच परिस्थिती, शिक्षण क्षेत्रातील समस्या, जेनझी संदर्भात त्यांचे प्रश्न यासह मुंबई गोवा हायवे अशा अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय।